चला पुन्हा एकदा चालू होते नवीन आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच बँकिंग एक्झाम साठीची आणि या बॅचचं नाव असेल चॅम्पियन्स बॅच 6.0. तर सर ही नवीन बँकिंग एक्झाम साठीची जी बॅच आहे चॅम्पियन्स बॅच 6.0 कधीपासून चालू होते तर ती बॅच चालू होते ह्या 16 जुलै 2025 ला सकाळी 7:30 ते 12 या टाइम मध्ये. तर ही बॅच दोन्ही पद्धतीने असेल. जी चॅम्पियन्स बॅच 6.0 आपण चालू करतोय येत्या 16 जुलै 2025 पासून, तर ही वाली बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने असेल. तर या बॅच बद्दलची डिटेल माहिती आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने असेल काय असेल. बघा बॅचचं नाव असेल चॅम्पियन्स बॅच 6.0. बॅच असेल ऑनलाईन सुद्धा आणि ऑफलाईन सुद्धा. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना घरी बसून हे लेक्चर्स करायचे किंवा आम्ही कुठेतरी जॉबला आहे, पार्ट टाइम आम्ही कॉलेजला आहे, कॉलेज करत करता आम्हाला बॅच करायची आहे, जॉब करत करता आम्हाला बॅच करायची आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी नक्की ऑनलाईन बॅचला प्रेफर करावं. सर नाही मला 100% पूर्णतः बँकिंग सेक्टरमध्येच आता वेळ द्यायचा आहे आणि मला बँकिंगचीच पूर्णतः तयारी करायची, मी दुसरं तिसरं काही करत नाही, तर असे विद्यार्थी त्या केसमध्ये ऑफलाईनला त्या केसमध्ये इथं येऊ शकतात. तर ही जी बॅच आहे चॅम्पियन्स बॅच 6.0 ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही पद्धतीने चालू होणार आहे. सर बॅच चालू कधी होणार आहे तर 16 जुलै 2025 ला सकाळी 7:30 ते 12 म्हणजे या बॅचचा टाइम असेल सकाळी 7:30 ते 12. असे डेली बेसिसवर 4 लेक्चर 5 लेक्चर तुमचे त्या केसमध्ये होतील. तर हा वाला एक पहिला महत्त्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर येतं सर व्हाय बँकिंग. आता असे भरपूर इथं हा व्हिडिओ पाहणारे नवीन विद्यार्थी आहेत, त्यांना ह्याच मुद्दा माहित नाही बँकिंग का करावी. कोणीतरी मला म्हटलं म्हणून मला बँकिंग करायची आहे. रिसेंटली आमच्या घराच्या आजूबाजूचे विद्यार्थी जे होते ते बँकेमध्ये ऑफिसर झाले. माझ्या काकाचा, आत्याचा, मामाचा, मावशीचा मुलगा मुलगी, माझा मित्र, मित्राचा भाऊ कोणीतरी बँक मध्ये ऑफिसर झालं म्हणून मला बँकिंग करायची. चांगली गोष्ट आहे, बँकिंग करणं वाईट नाही, पण का बँकिंग करावी. व्हाय बँकिंग. वर्षभरामध्ये एका वर्षामध्ये 30 पेक्षा जास्त बँक एक्झाम होत असतात सिंगल सिलेबसवर, लिमिटेड सिलेबसवर. बँकिंग यासाठी करायची असं नाही की सर मला एकच पेपर द्यायचा, नाही पास झालो पुन्हा वर्षभराने पेपर, नाही पास झालो वर्षभराने पेपर, अजिबात नाही. मिनिमम तुम्ही एका वर्षामध्ये 30 पेक्षा जास्त एक्झाम देऊ शकता. मिनिमम 30 पेक्षा जास्त. सिलेबस सेम आहे. मी सिलेबस काय तो पुढे सांगतो. एकाच सिलेबसवर म्हणजे एकाच जो काही आपला जे काही 3-4 सब्जेक्ट असतील, 5 सब्जेक्ट असतील, त्या 4-5 सब्जेक्टच्या बेसिसवर कमीत कमी मी ऑफिसर आणि क्लेरिकल पदाच्या 30 पेक्षा जास्त एक्झाम देऊ शकतो ह्या लिमिटेड सिलेबसवर. म्हणून मला बँकिंग करायची. सर मग मी कुठं ना कुठं तर पास होईल. नंतरचा मुद्दा काय सर एक्झाम आणि रिझल्ट डेट फिक्स असतात. बँकिंग याच्यामुळे करायची दरवर्षीच्या एक्झाम डेट फिक्स असतात. मी आज जुलैमध्ये हवाला व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, पण मला माहिती आहे 1 फेब्रुवारीला IBPS क्लिरिकलची एक्झाम आहे. मला आज माहिती आहे 30 सप्टेंबर तुमचं 30 ऑगस्टला AFO ची प्री आहे. मला माहिती आहे 8-9 नोव्हेंबरला AFO ची मेन्स आहे. ह्या सगळ्या डेट म्हणजे वर्षभराच्या सगळ्या डेट तुम्हाला एक्झामच्या माहित असतात आणि सोबत रिझल्टच्या डेट सुद्धा त्या केसमध्ये फिक्स असतात. दरवर्षी 1 जानेवारी आणि 1 एप्रिलला निकाल लागतो म्हणजे लागतोच. म्हणजे दरवर्षी हे IBPSचं कॅलेंडर चालू असतं. म्हणून सर मला लिमिटेड सिलेबस आहे, मल्टिपल अपॉर्च्युनिटी आहे, एक्झाम डेट माहिती, पुढच्या वर्षाच्या रिझल्टच्या डेट माहिती आहे, ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे, म्हणून मला बँकिंग करायची. मल्टिपल अपॉर्च्युनिटी त्याच लिमिटेड सिलेबसवर तुम्ही बँकिंगच्या तर मल्टिपल एक्झाम, पण बँकिंग सोबत इन्शुरन्सच्याही एक्झाम देऊ शकतात. SSCचा पण 70% पर्यंत सिलेबस तोच असतो. म्हणजे त्या सिंगल सिलेबसवर मल्टिपल अपॉर्च्युनिटी मला त्या बँकिंग सेक्टरमध्ये आढळतात. म्हणून सर मला एकंदरीत बँकिंग करायची. ठीक आहे, आता बँकिंग का करायचं हे कळलं. याच्या सोबत ऑफिसर पदाचे जॉब आहे चांगले, त्याला 70,000 80,000 लाख रुपयापर्यंत त्याला पगार आहे. वॅकन्सीज खूप मोठ्या आहे, त्या दरवर्षी निघतात, दरवर्षी भरल्या जातात. ह्या सगळ्या गोष्टी तर सोबत आहेच. आता सर बँकिंग करत असताना व्हाय सारथी एज्युकेशन, त्याचं कारण नंबर 1 महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातून सर्वाधिक निकाल देणारी संस्था ही सारथी एज्युकेशन आहे. ती सारथी एज्युकेशन दरवर्षी कमीत कमी हजारो अधिकारी घडवते. म्हणजे ह्याच वर्षीचा विचार केला तर जानेवारी पासून तर जून पर्यंत ह्या 6 महिन्यामध्ये सारथी एज्युकेशनने 1250 पेक्षा जास्त बँक अधिकारी त्या केसमध्ये घडवले. आणि पुढच्या 6-7 महिन्यामध्ये अजून 700-800. म्हणजे ह्या एका इयर मध्ये 2025 मध्ये सारथी एज्युकेशनचे जवळपास 2000
1000 प्लस बँक अधिकारी घडतील. मग दरवर्षी जर या संस्थेतून 2000 पेक्षा 1500 पेक्षा जास्त बँक अधिकारी घडत असतील, म्हणून मला टीम सारथीला चॉईस करायचे किंवा सारथी एज्युकेशन निवडायचे. जर या सत्कार समारंभाबद्दल जर विचार केला आपण या विद्यार्थ्यांचा, तर दरवर्षी आपण सत्कार समारंभाला मोठमोठे सेलिब्रिटी त्या केसमध्ये बोलत असतो. जसं की यावर्षी आपण प्रवीण तरडे बोलवले होते, आताच 3-4 दिवसापूर्वीचा सत्कार समारंभ आहे. त्याच्या अगोदर उपेंद्र लिमये होते, त्याच्या अगोदर भारत गणेशपुरे होते. असे दरवर्षी कुणी ना कुणी सेलिब्रिटी त्या केसमध्ये सत्कार समारंभाला येतात. म्हणजे यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी टीम सारथीमध्ये दरवर्षी वेगवेगळे सेलिब्रिटी येतात आणि एवढ्या विद्यार्थ्यांचे त्या केसमध्ये हे सत्कार करतात. त्याचा एक छोटासा व्हिडिओ आपण 0 सेकंदाला बघूया. दोन वर्ष पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जाती आपली. शेतकरी कुटुंबातल्या पोरांना लाख 1.5 लाख 50,000च्या नोकऱ्या मिळवून देण्याची धमक या संस्थेमध्ये आहे. त्या मी त्यांचं अभिनंदन करतो. बघा, तर एवढे सगळे विद्यार्थी सिलेक्ट करण्यासाठी टीम सारथी अजून काय काय करते, म्हणजे व्हाय सारथी एज्युकेशन. तर सर्व सब्जेक्टची टीचिंग त्या केसमध्ये तुम्हाला भेटेल. सर प्री मेन्स ऑफिसर साठी इंटरव्ह्यू ह्या सगळ्या गोष्टींची तयारी इथं करून घेतल्या जाईल. वेल क्वालिफाईड फॅकल्टीज त्या केसमध्ये तुम्हाला भेटेल. 1 सब्जेक्ट 1 फॅकल्टीच्या केसमध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी त्या केसमध्ये असेल. ऑफलाईनला त्या केसमध्ये आम्ही ऑफलाईनला जे काही ऑफलाईन विद्यार्थ्यांना त्यांना शेवटपर्यंत सपोर्ट असतो. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांची व्हॅलिडिटी पूर्ण 1 वर्षाची असते. त्यानंतर ते आम्हाला कॉल मेसेज वगैरे कधी करू शकता, येऊन कधी भेटू शकता. पण ऑफलाईनचे विद्यार्थी जे छत्रपती संभाजीनगर येतात त्यांना आजपासून पुढे तर सिलेक्शन होईपर्यंतची पूर्ण जबाबदारी टीम सारथी घेते. स्टडी मटेरियल सर्व सब्जेक्टचे बुक तुम्हाला भेटतात. सर्व सब्जेक्टचे बुक, मग क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस, ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी ऍग्रिकल्चरचे हे सगळे बुक ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या मुलांना भेटतात. सोबत आपण पाहिलं स्टडी रूम, कॉम्प्युटर लॅब असेल, पर्सनल काउन्सिलिंग असेल, डाऊट क्लिअरिंग असेल, वीकली मंथली स्टडी प्लॅन असेल, बाकीच्या भरपूर फॅसिलिटीज टीम सारथी एज्युकेशन देते. म्हणून एवढे रिझल्ट त्या केसमध्ये येतात आणि नंबर ऑफ स्टुडंट्स त्या केसमध्ये दरवर्षी सक्सेस होतात. म्हणून सर मला एकंदरीत सारथी एज्युकेशन निवडायचंय आणि बँकिंग का करायचं हा मुद्दा मला समजला. आता सर बँकिंग साठी नेमकं कोणकोणते सब्जेक्ट्स आवश्यक असतात, गरजेचे असतात. बघा, ज्या लोकांचं BA BCom BSc इंजिनिअरिंग वगैरे BCS वाला पार्ट झालेला आहे, म्हणजे जे विद्यार्थी नॉन ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे अशा विद्यार्थ्यांना 4 विषय असतात. नॉन ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना 4 विषय असतात. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस ह्या 4 विषयांची तयारी तुम्हाला करावी लागते. ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन ऍग्रिकल्चर किंवा ऍग्रिकल्चर रिलेटेड वेगवेगळ्या स्ट्रीम मध्ये झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना त्या केसमध्ये 5 सब्जेक्ट पाहायला भेटतात. पुन्हा सेम हे 4 प्लस हा 1 म्हणजे 5. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस आणि ऍग्रिकल्चर हा एक एक्स्ट्रा सब्जेक्ट फक्त ऍग्रिकल्चर मध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांसाठी असतो. बाकीच्या विद्यार्थ्यांना हे 4 सब्जेक्ट. मग ह्या 4 सब्जेक्टच्या बेसिसवर आपण वर्षात कमीत कमी 30+ एक्झाम तरी मिनिमम देऊ शकतो. म्हणून बँकिंग करायची आणि हा लिमिटेड सिलेबस त्या केसमध्ये असेल. त्यांची हे बुक पण तुम्हाला लगेचच्या लगेच भेटून जातात. त्याच्यानंतर बघा, व्हॉट अबाउट फॅकल्टी. सर चला मला सब्जेक्ट का आले, सारथी एज्युकेशन का ते का आलं,
सोबत सोबत जर आपण पाहिलं बँकिंग का हे पण समजलं, नेमकं आम्हाला शिकवायला फॅकल्टीज कोण कोण असतील, कोण आम्हाला शिकवणार आहे. तर पहिला विषय तो तुमचा त्या केसमध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, ज्याला मी आपल्या भाषेमध्ये म्हणतो गणित. हा गणित विषय शिकवायला किंवा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड हा विषय शिकवायला राहुल मिसाळ सर आहे. आता यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तुम्हाला, यांचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्या काळात स्टेट बँक ऑफ हैदराबाद होती, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मध्ये, नंतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, ग्रामीण बँकांमध्ये ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालंय, मल्टिपल टाइम सिलेक्शन झालंय. मग सिलेक्ट झालेला व्यक्ती जेव्हा आपल्याला शिकवतो आणि मागच्या 13 वर्षापासून त्या व्यक्तीला शिकवण्याचा अनुभव आहे, एकदम शून्यातून तर एकदम हाय लेवल पर्यंत टीचिंग त्या केसमध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचं करून घेतलं जातं, प्री लेवलचा असो किंवा मेन्स लेवलचा असो. म्हणून तुम्हाला क्वांट हा विषय शिकवायला राहुल मिसाळ सर ज्यांचं MSc मॅथ झालंय. मल्टिपल बँकांमध्ये सिलेक्शन, जसं मी स्टेट बँक ऑफ हैदराबाद, महाराष्ट्र ग्रामीण बँक किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया बद्दल तुम्हाला सांगितलं. 13 वर्षांचा शिकवण्याचा अनुभव, सोबत सोबत ऑथर म्हणजे त्यांचं बुक पण आहे जे तुम्हाला भेटतं, अ कम्प्लीट बुक ऑफ क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड फॉर द ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. याच्या सोबत सोबतच जुन्या विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिससाठी क्वांटचा ठोकळा पण त्यांनी लॉन्च केलेला आहे. असे मल्टिपल बुक, मल्टिपल सिलेक्शन आणि सोबत सोबत 13 वर्षांचा शिकवण्याचा अनुभव फक्त बँकिंग सेक्टरमध्ये हे तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड त्या केसमध्ये शिकवतील. त्यांच्यानंतर विचार केला आपण 2 नंबर लॉजिकल रिझनिंग हा विषय शिकवायला कोणी, तर लॉजिकल रिझनिंग हा विषय ज्ञानदेव वराडे सर तुम्हाला त्या केसमध्ये शिकवतात, ज्यांचं MBA फायनान्स झालंय, नेट क्वालिफाईड आहे. सोबत सोबत आपण जर पाहिलं त्यांचेही मल्टिपल सिलेक्शन, म्हणजे अशी बँक नाही ज्या बँकमध्ये वराडे सरांचं सिलेक्शन झालेलं नाहीये. म्हणजे सगळ्या ग्रामीण बँका असेल किंवा तुमच्या पब्लिक सेक्टर बँकांमधल्या बँका असेल, नॅशनलाइज बँका, सोबत सोबत महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये ऑल इंडिया रँक असेल, LIC मध्ये AAO ची पोस्ट असेल, युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये ऑफिसर असेल, असे मल्टिपल सिलेक्शन ज्ञानदेव वराडे सरांचे पण झालेले आहे. आणि मागच्या 15 वर्षापासून म्हणजे 2010-11 पासून हे बँकिंग सेक्टरमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतात, ते विद्यार्थी घडवतात आणि यांच्या हस्ते आतापर्यंत हजारो विद्यार्थी त्या केसमध्ये बँक ऑफिसर ज्ञानदेव वराडे सरां थ्रू झालेले. तर हे तुम्हाला लॉजिकल रिझनिंग नावाचा विषय शिकवतील ज्ञानदेव वराडे सर, आणि त्यांचं पण स्वतःचं बुक आहे लॉजिकल रिझनिंग फॉर प्रॅक्टिस वर्कबुक म्हणून, यांचंही स्वतःचं बुक त्या केसमध्ये. त्याच्यानंतर इंग्लिश शिकवण्यासाठी मल्टिपल फॅकल्टीज, कारण इंग्लिश हा सब्जेक्ट नसून एक लँग्वेज आहे आणि ही लँग्वेज जर इम्प्रूव्ह करायची तर आपल्याला त्या केसमध्ये प्रदीप ओरडे सर ज्यांचा MBA झालेले पुणे युनिव्हर्सिटी मधून 10 वर्षापेक्षा जास्त शिकवण्यास त्यांनाही अनुभव आहे. हे सोबत सोबत खलीद अहमद सर आहे ज्यांचा पण MBA झालेला आहे युनिव्हर्सिटी ऑफ कॅनडा इकडून, यांनाही 10 वर्षांपेक्षा शिकवण्याचा अनुभव जास्त आहे. तर हे दोघं मिळून तुमचा इंग्लिश हा सब्जेक्ट, इंग्लिश ही लँग्वेज इम्प्रूव्ह करण्याचं काम त्या केसमध्ये खलीद अहमद सर आणि प्रदीप वराडे सर करतील. त्याच्यानंतर आपण जर पुढचा विषय पाहिला जनरल अवेअरनेस, चालू घडामोडी, हा विषय मी स्वतः तुम्हाला शिकवेल. एकदम शून्यापासून तर एकदम एक्झाम लेवल पर्यंतची पूर्ण जे काही विषय असेल तो पूर्ण प्रॉपर तुम्हाला शिकवेल आणि जनरल अवेअरनेस मध्ये मॅक्सिमम स्कोर कसा करायचा ते ह्या विषयाच्या माध्यमातून तुम्हाला समजेल. सोबत सोबत जनरल अवेअरनेस फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हे माझं बुक पण मार्केटमध्ये आहे, हेही तुम्हाला त्या केसमध्ये भेटतं. तर जनरल अवेअरनेस शिकवायला मी स्वतः असेल. माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालंय पुणे युनिव्हर्सिटी मधून आणि मागच्या 7-8 वर्षापासून मी ह्या फील्डमध्ये बँकिंगच्या फील्डमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतोय, वेगवेगळे अधिकारी त्या केसमध्ये घडवतोय. आता याच्यानंतर येतं ऍग्रिकल्चर वाला सब्जेक्ट. ऍग्रिकल्चर बद्दल विचार करता हा सब्जेक्ट फक्त ऍग्रिकल्चरच्याच स्टुडंटसाठी असतो, ऍग्रिकल्चरच्या स्टुडंटसाठी असतो. मग जे काही ऍग्रिकल्चर झालेले विद्यार्थी आहे अशांसाठी ऍग्रिकल्चर हा सब्जेक्ट सिद्धेश्वर कोंगे सर शिकवतील. हे AFO होते बँक ऑफ इंडिया मध्ये, 1.5 वर्ष त्यांनी AFO म्हणून बँक ऑफ इंडिया मध्ये काम केलं, त्याच्यानंतर जॉब सोडून टीचिंग चालू केली. मागच्या 9 वर्षापासून हेही विद्यार्थ्यांना शिकवतात आणि सारथी एज्युकेशन मधून दरवर्षी जे काही भारतामध्ये AFOच्या वॅकन्सी असतील ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसरच्या, त्यातल्या अराउंड मी म्हणतो भारतातल्या वॅकन्सीच्या 25 ते 30% वॅकन्सी फक्त सारथीतून भरतात आणि महाराष्ट्रातून जेवढे दरवर्षी AFO होतात त्यातले अराउंड 75 ते 80% जास्त AFO हे फक्त सारथी एज्युकेशन मधून घडतात, कारण यांचा शिकवण्याचा हातखंड ऍग्रिकल्चर सब्जेक्ट मध्ये खूप मोठा आहे. त्या केसमध्ये यांची MSc ऍग्रिकल्चर झालेले. सोबत सोबत हे बँक ऑफ इंडिया मध्ये ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून कार्यरत होते, त्यांनी जॉब सोडून टीचिंग सेक्टर जॉईन केलंय आणि त्यांना मागच्या 9 वर्षापासून शिकवण्याचा अनुभव त्या केसमध्ये. आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍग्रिकल्चर नावाचं बुक यांचं पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. ऍग्रिकल्चरचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, ऍग्रिकल्चर रिलेटेड कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍग्रिकल्चर बुक त्यांचं पण आहे. सर बघा आता 2
पार्ट मध्ये बॅचेस असतील. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅच परचेस करायची अशा विद्यार्थ्यांसाठी काय, ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच परचेस करायची अशा विद्यार्थ्यांसाठी काय, मी दोघांसाठी सांगतो. इनिशियली आपण पाहिलं ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅच परचेस करायची अशांसाठी फीचर्स काय काय असतील. चॅम्पियन्स बॅच 6.0 सर्व लेक्चर लाईव्ह होतील, नंतर ते वर्षभर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल असतील. तुम्ही लाईव्ह पाहू शकता, वर्षभर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये कधीही कोणतेही लेक्चर पाहू शकता. अड्डा 247 असेल किंवा ओलिओ बोर्ड असेल यासारख्या टेस्ट सिरीज याच्यामध्ये हजारो पेक्षा जास्त टेस्ट आहे, ह्या टेस्ट सिरीज तुम्हाला दिल्या जाईल. पर्सनल काउन्सिलिंग साठी तुम्ही इथे येऊ शकता, फोनवर पर्सनल काउन्सिलिंग करू शकता. डाऊट क्लिअरिंग साठी पण तुम्ही इथे येऊ शकता किंवा टेलिग्राम असेल किंवा कॉलिंग थ्रू डाऊट क्लिअर करू शकता. स्टडी मटेरियल सर्व विषयांचे पुस्तकं तुम्हाला कुरिअरने घरी येतील, क्लासरूमच्या पीडीएफ त्या केसमध्ये भेटतील. आणि ह्या बॅचची व्हॅलिडिटी असेल पूर्ण 1 वर्षाची त्या केसमध्ये व्हॅलिडिटी असेल. लाईव्ह प्लस ते नंतर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये लेक्चर, टेस्ट सिरीज, पर्सनल काउन्सिलिंग, डाऊट क्लिअरिंग, स्टडी मटेरियल कुरिअरने घरी येईल. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅच परचेस करायची. ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी काय काय फीचर्स असतील. सर मला छत्रपती संभाजीनगरला येऊन त्या वातावरणात त्या एन्व्हायरमेंट मध्ये येऊन अभ्यास करायचा आहे, माझ्यासाठीचे फीचर्स काय काय. तर ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी आपण पाहिलं तर चॅम्पियन्स बॅच 6.0 मध्ये कंप्लीट ऑफलाईन बॅच असेल आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्या ऑफलाईन लेक्चरचं तुम्हाला ऑनलाईन ऍक्सेस सुद्धा भेटल. म्हणजे एखादा मुद्दा क्लासरूम मध्ये नाही कळाला तुम्ही घरी जाऊन पाहू शकता. 2 दिवस काही कामानिमित्त गावाकडे गेले तरी तुमच्याकडे ऑनलाईनचं ऍक्सेस त्या केसमध्ये असेल. तुम्ही गावाकडे बसून सुद्धा ते 2-4 दिवस जर गेले तर तुम्ही लेक्चर पाहू शकता. म्हणजे कंप्लीट ऑनलाईन ऍक्सेस ऑफलाईनचे विद्यार्थ्यांना. ऑफलाईन टीचिंग तर आहेच आहे, पण जे लेक्चर हॉलमध्ये लेक्चर होत आहे त्याचं ऑनलाईन ऍक्सेस पण त्यांच्याकडे असेल. सोबत फ्री ऑनलाईन टेस्ट सिरीज अड्डा 247 असेल किंवा ओलिओ बोर्डची टेस्ट सिरीज, त्यापैकी टेस्ट सिरीज ज्याच्यामध्ये हजारो टेस्ट तुम्हाला अवेलेबल असतील. सगळ्या विषयांचे बुक डिटेल सोल्युशन सह तुम्हाला इथं भेटतील. पर्सनल काउन्सिलिंगला दिवसभर आम्ही ते अवेलेबल असू, डाऊट क्लिअरिंग साठी आम्ही ते अवेलेबल असू, एक्स्ट्रा प्रॅक्टिस मटेरियल दिलं जाईल, टॉपिक वाईज क्विज तुमचे होतील. 1 वर्षभरासाठी बॅच आहे, पण आम्ही तुम्हाला म्हणतो तुम्हाला लाईफ टाइम सपोर्ट केला जाईल. क्लासची बॅग तुम्हाला भेटेल, क्लासचा टी शर्ट तुम्हाला भेटेल, क्लासची कॉम्प्युटर लॅब आहे ही कॉम्प्युटर लॅब तुम्हाला भेटेल, क्लासची लायब्ररी अभ्यासासाठी ती लायब्ररी तुम्हाला भेटेल. हे मल्टिपल जे काही फीचर्स आहे हे ऑफलाईन विद्यार्थ्यांसाठी टीम सारथी एज्युकेशन देते. हे सगळे मल्टिपल फीचर्स हे ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी असेल ज्यांना छत्रपती संभाजीनगर लिहून तयारी करायची. सर आता महत्वाचा मुद्दा तो म्हणजे फीज काय असेल. बघा ऑनलाईन मध्ये जनरल बँकिंग म्हणजे BA BCom BSc इंजिनिअरिंग BCS वगैरे जे काय असेल नॉन ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट वाले अशांना 12,000 रुपये त्या केसमध्ये फीज असेल. ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट झालेल्या मुलाचं AFO प्लस जनरल बँकिंग म्हणतो, कारण इथं 4 सब्जेक्ट असतात, इथं 5 सब्जेक्ट त्या केसमध्ये असतात. AFO प्लस जनरल बँकिंग साठी 15,000 रुपये ऑनलाईनची फीज असेल फक्त ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट वाल्यांसाठी. नॉन ऍग्रिकल्चर वाल्यांसाठी 12,000 रुपये फी. सर ऑफलाईनच्या केसमध्ये आलो तर 27,000 रुपये फी त्या केसमध्ये आहे. एकदाच भरली तर इन्स्टॉलमेंट मध्ये ही फीज 29,000 रुपये त्या केसमध्ये असेल. 29,000 रुपये एकदाच भरली तर 27,000 रुपये फीज ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी असेल, मग तो कोणताही विद्यार्थी असो. तर ह्या पद्धतीने ही ऑफलाईनची फीज आणि ह्या पद्धतीने ही ऑनलाईनची फीज चॅम्पियन्स बॅच 6 ची तुम्हाला त्या केसमध्ये असेल. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं बघा इकडला जो पार्ट आपण पाहिला तर वेगवेगळे पुस्तकं तुम्हाला भेटतात. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनाही भेटतात आणि ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना भेटतात. मग क्वांट असेल, रिझनिंग असेल, इंग्लिश असेल, GI असेल किंवा ऍग्रिकल्चर असेल, ह्या सर्व विषयांचे पुस्तकं तुम्हाला भेटतात. मग ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना कुरिअरने घरी येतात, तर ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना ते पुस्तकं इथंच तुम्हाला दिले जातात लगेचच्या लगेच. पुन्हा एकदा बॅच आपली चालू होते 16 जुलै 2025 पासून सकाळी 7:30 ते 12 हा बॅचचा एकंदरीत टाइम असेल. सकाळी 7:30 ते 12 डेली बेसिसवर 4 लेक्चर आणि ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी डेली बेसिसवर 5 लेक्चर. सकाळच्या स्लॉटमध्ये 4 लेक्चर होतील, ऍग्रिकल्चरचं लेक्चर सायंकाळच्या स्लॉटमध्ये होतील. असं जनरल ग्रॅज्युएटसाठी डेली 4 लेक्चर आणि ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी डेली 5 लेक्चर त्या केसमध्ये होईल. सोबत आपण पाहिलं सर ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना बॅच नेमकं कुठे असेल तर पहिले 3 दिवस 4 दिवस तर डेमो लेक्चर युट्यूबवरच असेल.
त्याच्यानंतर सारथी एज्युकेशन नावाचं हे ऍप आहे बघा, सारथी लर्निंग सेंटर मेन्शन केलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बॅच परचेस करू शकता. जाऊन त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं कोर्सेस येईल, कोर्सेसमध्ये इकडे बॅच दिसेल, तर तुम्ही बॅच त्या ठिकाणी जाऊन परचेस करू शकता. पहिले 3 दिवस तुम्ही डेमो लेक्चर पाहू शकता. ऑफलाईनची विद्यार्थ्यांना डायरेक्ट छत्रपती संभाजीनगरला यायचंय, तुमची राहण्याची मेसची वगैरे व्यवस्था इथं करून घ्यायची आणि त्याच्यानंतर तुम्ही ते लेक्चर इथं डायरेक्ट ऑफलाईनला येऊन करू शकता. बघा, अधिक माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम आहे सारथी एज्युकेशन नावाचं, ज्याच्यावर 54,400-500 पेक्षा जास्त विद्यार्थी आहे, ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. सोबत हेच युट्यूब चॅनल ज्याच्यावर 1,20,000-22,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे, याला पण सबस्क्राईब करून ठेवा अधिक माहितीसाठी. हाऊ टू अटेंड डेमो लेक्चर ऑनलाईनचे विद्यार्थी सारथी एज्युकेशन नावाच्या युट्यूब चॅनलला 16 जुलै पासून सकाळी 7:30 ला डेमो लेक्चर पाहू शकतात. तसेच ऑफलाईनचे विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरला 14 जुलै 15 जुलैला येऊन 16 जुलै पासून सकाळी 7:30 वाजता ऑफलाईनचे विद्यार्थी डायरेक्ट इथे लेक्चर हॉलमध्ये येऊन डेमो लेक्चर करू शकता. पहिले 3 दिवस हे डेमो लेक्चर असेल पूर्ण फ्री मध्ये. त्याच्यानंतर एकदा बघा तुम्हाला शिकवलेलं समजतंय का, तुमच्याच्याने होईल का, मी करू शकतो का, ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन त्यानंतर ऍडमिशन प्रोसेस वगैरे ह्या वाल्या सगळ्या गोष्टी असतील. बाकी अजून काही क्लास बद्दल डिटेल माहिती असेल तर इथं क्लासचा नंबर आहे, तसंच इकडे टेक्निकल टीमचा पण नंबर आहे, याच्यावर तुम्ही काही प्रॉब्लेम असेल तर कॉल करू शकता. आणि अशाच जी काही नवीन बॅच चालू आहे आपली चॅम्पियन्स बॅच 6, तर त्यामध्ये भेटूया आपण 16 जुलै 2025 ला सकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.